महाराष्ट्राचं कुलदैवत दख्खनचा राजा ज्योतिबाची यात्रा सुरू झाली आहे। त्यामुळे कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या डोंगरावर भाविकांची मांदियाळी अवतरलेली आहे। ज्योतिबा डोंगरावर सगळीकडे गुलालाची उधळण झाल्याने एक वेगळंच मांगल्य प्राप्त झाले आणि सगळीकडे एकच जयघोष सुरू झालाय, तो म्हणजे ज्योतिबाच्या नावानं चांग भलं। कोणताही रस्ता पहा किंवा कोणतीही गल्ली पहा, जिकडे तिकडे गुलालच गुलाल। मंदिराच्या आवारातही सगळीकडे गुलालाची पखरण दिसतेय। ही दृश्य आहेत कोल्हापुरातील ज्योतिबाच्या डोंगरावरील। ज्योतिबाची चैत्र यात्रा सुरू झाली आहे, त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकसह इतरही राज्यातून भाविक इथे डेरे दाखल झालेत। वृद्ध माणसं म्हणू नका, तरुण म्हणू नका किंवा अगदी इवले इवले चिमुकलेही ज्योतिबाच्या डोंगरावर सासन काठ्या यायला लागल्या की इथे एक वेगळं चैतन्य निर्माण होतं। 12 एप्रिलला मंदिरात पहाटे 3 पासून धार्मिक विधी सुरू। पहाटे 5 वाजता पन्हाळा तहसीलदारांच्या हस्ते अभिषेक, सकाळी 10 वाजता धूप आरती, पालकमंत्र्यांच्या हस्ते सासन काठी पूजा। सासन काठ्यांची मिरवणूक दुपारी 12 वाजता सुरू। सासन काठीचा पहिला मान इनाम पाडळी यांचा, दुसरा मान मौजे विहेंच्या सासन काठीचा। ज्योतिबा डोंगरावर मानाच्या 108 सासन काठ्या येतात। 20 ते 80 फूट उंच सासन काठ्यांची मिरवणूक निघते। हस्त नक्षत्रावर संध्याकाळी 5:45 पालखी सोहळा। तोफेच्या सलामीने पालखी ज्योतिबा मंदिरातून यमाई मंदिराकडे मार्गस्थ। संध्याकाळी 5 वाजता यमाई मंदिरात यमाई देवी जमदग्नी यांचा विवाह। रात्री 8 वाजता ज्योतिबाच्या पालखीचं मंदिराकडे प्रस्थान। रात्री 9 वाजता पालखी ज्योतिबा मंदिरातील सदरेवर विराजमान। तोफेच्या सलामीने रात्री 10 वाजता पालखी सोहळा पूर्ण। आरती अंगारा वाटपानंतर रात्री 11 वाजता देवाचं शाही स्नान। ज्योतिबाच्या यात्रेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच देशभरातून भाविक येत असतात। या यात्रेनिमित्त मंदिर 24 तास खुलं ठेवण्यात येणार आहे, म्हणूनच ज्योतिबाच्या डोंगरावर एकच जयघोष ऐकू येतोय, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।